चला तर आज आपण पाहूया नॅशनल इन्कम म्हणजे काय. नॅशनल इन्कम इज द टोटल व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल सर्व्हिसेस अँड गुड्स प्रोड्यूस इन अन इकॉनॉमी ड्युरिंग अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. काय सांगितलं? ड्युरिंग अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम म्हणजे याच्यामध्ये काय गृहीत धरलं जाते? एक आर्थिक वर्ष. भारताचं एक आर्थिक वर्ष काय येते? 1 एप्रिल ते 31 मार्च या एका आर्थिक वर्षात प्रोड्यूस्ड म्हणजे निर्मित केलेल्या, उत्पादित केलेले फायनल सर्व्हिसेस अँड गुड्स म्हणजे निर्मित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा. अंतिम वस्तू आणि सेवा कसं समजून घ्यायचं? अंतिम म्हणजे आणि सुरुवाती वस्तू म्हणजे जसं लाकूड ही प्राथमिक वस्तू झाली, तर अंतिम वस्तू त्यापासून काय बनते? खुर्ची तयार होते. तर ही झाली अंतिम वस्तू. म्हणजे आपण लाकडाला नॅशनल इन्कममध्ये गृहीत धरत नाही, तर लाकडापासून तयार झालेली खुर्ची ही आपण अंतिम वस्तू म्हणून त्यात गृहीत धरत असतो. या सगळ्यांचं टोटल व्हॅल्यू म्हणजे एका आर्थिक वर्षात देशामध्ये तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा यांचे मूल्य म्हणजेच काय असते? राष्ट्रीय उत्पन्न. समजलं का? समजलं असेल अशी अपेक्षा करते. तर आजच्यासाठी आपण येथेच थांबू.